आनंद वाटतो आणि त्यांना हे करण्यामध्ये रस आहे. आणि मला म्हणले तुम्ही एक काम करा, म्हणजे सगळ्या अधिकाऱ्याची एक मिटिंग बोलवा म्हणले. मग मी सगळ्या अधिकाऱ्याची मिटिंग बोलवली. मग आता तहसीलदार मॅडम सगळे असते, शिवाय सगळ्यांना बोलवलं आणि मी ॲबसेंट राहिलो. मग म्हणलं तुम्ही विचार करा. त्यांनी विचार केला आणि हा कार्यक्रम अति एकदम सुंदर असा कार्यक्रम आयोजित केला आहे. आणि खरंच कार्यक्रमासारखीच हवा सुटलेली आहे आणि सर्वच म्हणजे अति सुंदर आहे. आणि मी म्हणजे आमच्या चव्हाणांचा जे गाणं ऐकलं, काजेचं जे गाणं ऐकलं ते त्याच दिवशी ठरवलं. आणि मला यांनीच ऐकू घातलं की मला आपल्यातला येतो, परभणीचा आहे आणि एकदम इतका आवाज सुंदर, म्हणजे इतका आवाज सुंदर. तुम्ही बघा, त्या माणसाला आपण कुठं स्टेज दिलं पाहिजे. आणि म्हणून यांना सांगितलं की आपण त्यावेळी त्यांनाच बोलवायचं, आपण कुठं दुसरीकडून बोलवायचं नाही. तर ते निश्चित तेही आले, त्यांच्यासोबत सर्व त्यांचा संच आलेला आहे. त्या संचाच्याही शुभेच्छा देतो. इथं सन्माननीय सर्व स्टेजवर आहेत, यांनाही मनापासून शुभेच्छा देतो. बाकी सगळं आमचं महिला मंडळ वगैरे खूप आलेलं आहे, आमच्या लाडकी बहिणी खूप आलेल्या आहेत. त्यांना म्हणजे रसिकामध्ये समोर सगळेच, आता मी नावं कुणाची घेण्यापेक्षा सर्व रसिक मंडळी इथं भरपूर आलेली आहे. आणि हे कुठलं भाषण नाही किंवा काही नाही, त्याच्यामुळं या फक्त गाण्यांचा सगळ्या या दीपसंध्याचा तुम्ही सगळ्यांनी मिळून एक चांगला आनंद घ्यावा यासाठी तुम्हाला वाटतं मी कधी खाली येईल असं वाटत असेल तुम्हाला, पण मी अगोदरच हुशार आहे त्या गोष्टीनं. मला माहिती आहे आपलं ऐकायला कोणी तयार नाही आज, त्याच्यामुळे यांचं तुम्हाला ऐकायचं आहे. त्याच्यामुळे मी काही म्हटली बाधा वाटणार नाही. म्हणून सर्वांना अगदी म्हणजे तुम्हाला खूप चांगलं ऐकायला मिळणार आहे आणि निश्चित ऐकायला मिळणार आहे. आणि म्हणून आपण आता पुढचा आनंद घ्यावा आणि यांनी आनंद द्यावा अशा सूचना देतो आणि थांबतो. जय हिंद. धन्यवाद साहेब. अशोकजी, आपण सर्वजण ज्या गीतांचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालो तो कार्यक्रम